जून 1984 अमृतसरचे सुवर्ण मंदिर, एक प्रसंग ज्याने भारतीय इतिहासावर अमिट ठसा उमटवला। ऑपरेशन ब्लू स्टार, ज्यामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागली। त्या काळात शीख अतिरेक्यांनी मंदिरावर ताबा घेतला होता आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला। पण ही कारवाई खरोखरच योग्य होती का? काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम म्हणतात की एक चूक होती, ज्यामुळे इंदिरा गांधींना आपले प्राण द्यावे लागले। पण पीसी अलेक्झांडर यांचा वेगळा दृष्टिकोन आहे। जाणून घेऊया या ऐतिहासिक निर्णयामागील सत्य काय आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। ऑपरेशन ब्लू स्टार ही 1 ते 6 जून 1984 दरम्यान भारतीय सशस्त्र दलाने अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात सुरू केलेली लष्करी कारवाई होती। हे ऑपरेशन शीख धर्मचरणा, दहशतवादी जनरल सिंग भिंद्रावाले आणि त्यांच्या अनुयायांचा काढून टाकण्यासाठी पार पडले। सुवर्ण मंदिर हे शिखांच्या सर्वात पवित्र ठिकाण असून भिंडरावाले यांच्या नेतृत्वाखालील गटाने ते कडक बंदोबस्त आणि सशस्त्र सामग्रीने सुरक्षित केले होते। त्यानंतरच्या काळात पंजाबमधील राजकीय परिस्थिती खूप बिघडली। हिंदू व शीख यांच्या धर्मयुद्धाचा टोकदार रंग धरू लागला होता। अनेक हल्ले, हत्या आणि हिंसाचार वाढल्याने इंदिरा गांधी या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उग्र मार्ग स्वीकारायला भाग पडल्या। त्यांनी लष्कर प्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य यांना सुवर्ण मंदिरावर वेढा घालून कमीत कमी बळाचा वापर करून शस्त्रसंपन्न चरमपंथांना बाहेर काढण्याचा आदेश दिला। फक्त सैन्यानेच नव्हे तर पोलिसांनीही काही वेळापर्यंत प्रयत्न केले, पण चरमपंथांनी संपूर्ण ताबा ठेवून काम करू दिलं नव्हतं। त्यामुळे कारवाई अंतिम टप्प्यात आली। ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान अनेक नागरिकांचेही प्राण गेले, शिवाय मंदिराला मोठं नुकसान झाल्याचा इतिहास आहे। या निर्णयावर वाद आणि टीका आजही कायम आहे। पी चिदंबरम यांच्या मते ही चूक होती आणि त्याच्यासाठी इंदिरा गांधींना आपले प्राण द्यावे लागले। मात्र तत्कालीन प्रधान सचिव पीसी अलेक्झांडर यांचं म्हणणं वेगळं आहे। त्यांनी लिहिलं की त्यावेळी इंदिरा गांधींना यांच्याकडे सैनिकांचे आणि गुप्तचर संस्थेचे असे संकेत आले होते की त्यांना हा कठीण निर्णय घ्यावा लागला। जेव्हा देशाचा सार्वभौमत्व आणि शांतीचा प्रश्न उद्भवतो तेव्हा अन्य पर्याय नसतो, असं त्यांचं मत आहे। यासाठी तत्कालीन सरकारच्या निर्णय प्रतिक्रियेतील इतक्या वळणांनी आणि राजकीय दबावांनी ही घटना घडली। ऑपरेशन ब्लू स्टार हे कठीण निर्णय होतं, ज्याचा परिणाम तत्कालीन भारताच्या राजकीय इतिहासावरही झाला। या ऑपरेशन नंतर ठीक 4 महिन्यांनी इंदिरा गांधी यांची हत्या झाली, ज्यामुळे देशात शीख विरोधी दंगली सुद्धा सुरू झाल्या होत्या। या ऐतिहासिक घटनाक्रमाला न्याय देताना आपण दोन्ही बाजूंचा विचार करायला हवा। एकीकडे देशाच्या सुरक्षितेसाठी घेतलेला निर्णय, तर दुसरीकडे धार्मिक भावना आणि मानवीय दृष्टिकोन ऑपरेशन ब्लू स्टारच्या मुळे उभ्या राहिल्या। प्रश्नांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि त्या अभ्यासानेच भव्यतेने या घटनेवर न्याय करता येईल। ऑपरेशन ब्लू स्टारची कहाणी म्हणजे इतिहासातील एक दुःखद कटू पण आवश्यक वास्तव आहे, ज्याची पूर्ण चिकित्सा, समज आणि शांती शोधणे आपले कर्तव्य आहे। या घटनाक्रमातून आपल्याला इतकी नक्की शिकवण मिळते की कोणत्याही निर्णयाचा परिणाम आणि तोडगा शोधताना सर्व बाजूंचा विचार करणे किती महत्त्वाचे असते। इतिहासाच्या या कटू इतिहासाला समजून घेऊन समजुतीतून आणि शांततेतून पुढे जाणे आवश्यक आहे। ऑपरेशन ब्लू स्टारला अनुभव भविष्यात अशा परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतो, अशी अपेक्षा धरायला हवी। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स। काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे। दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो। उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते, त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत।